हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द लेक्चर. अभ्यास करताय ना, करायलाच पाहिजे, कारण एकानंतर एक असे धमाकेदार सेशन आपण घेऊन येत आहोत आपल्या या यूट्यूब चॅनलच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून. तर स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आजच्या लेक्चर नंबर 9मध्ये. बघा मित्रांनो, यापूर्वी जे आपण लेक्चर्स घेतले, जे सेशन्स आपण घेतले, यामध्ये आपण लिनियर इक्वेशन नावाचा जो टॉपिक आहे, यामध्ये सायमल्टेनियस लिनियर इक्वेशनला सॉल्व करण्याच्या ज्या वेगवेगळ्या मेथड्स आहेत, त्यामध्ये मग तुमची एलिमिनेशन मेथड असेल, सबस्टिट्यूशन मेथड असेल, ग्राफिकल मेथड असेल किंवा डिटर्मिनंट मेथड, ज्याला आपण क्रॅमर्स रूल म्हणतो, या सर्वच्या सर्व मेथड्स आपण स्टडी केलेल्या आहेत. एकदम बढिया पद्धतीनं या सर्व मेथड्समध्ये या सर्व मेथड्सचा यूज करून प्रॉब्लेम्स कसे सॉल्व करायचे, स्टेप्स कशी असेल, प्रोसिजर कशी असेल, आन्सर्स कसे व्हेरीफाय करायचे, या सर्व मेथडने आपण स्टडी केलेला आहे बाळांनो. आता आजच्या सेशनमध्ये आपण हा जो नेक्स्ट टॉपिक आहे, इक्वेशन रिड्युसिबल टू लिनियर इक्वेशन, हा आपण स्टडी करणार आहोत. यावर बेस असलेला जो प्रॅक्टिस सेट 1.4 आहे तो देखील आपण घेणार आहोत. अगोदरचे जे प्रॅक्टिस सेट आहेत, तुमचा 1.1 असेल, जो इलिमिनेशन आणि सबस्टिट्यूशन मेथडवर बेस होता, तो आपण घेतला. त्यानंतर 1.2 असेल, 1.3 असेल, 1.2 तर कम्प्लिटली ग्राफिकल मेथडवर बेस होतात, तिथले देखील आपण सर्व प्रॉब्लेम सॉल्व केले. आणि त्यानंतर जे लास्ट लेक्चर घेतलं आपण, लेक्चर नंबर 8, त्यामध्ये आपण जे प्रॅक्टिस सेट 1.3 मधले सर्वचे सर्व राहिलेले जे प्रॉब्लेम्स होते आपले, जे डिटर्मिनंट मेथड म्हणजे क्रॅमर्स रूलवर बेस होते, ते सर्व प्रॉब्लेम्स आपण स्टडी केलेले आहेत. ज्या ज्या विद्यार्थ्यांनी ते सेशन बघितले नसतील त्यांनी आवर्जून ते सेशन बघा, त्याचा तुम्हाला नक्कीच बेनिफिट होणार आहे. तर लक्षात घ्या मित्रांनो, आजच्या सेशनमध्ये 1-2 सेशनमध्ये आपण हा टॉपिक संपवणार आहोत. नंतर लगेच आपण जॉमेट्रीला सुरुवात करणार आहोत. एकदम बढिया पद्धतीनं आपण जॉमेट्रीला सुरुवात करणार आहोत. ठीक आहे. तर सर्वांनी लेक्चर अपडेटसाठी, नोट्ससाठी जे आपलं टेलिग्राम ग्रुप असेल, टेलिग्रामचा तर थोडा इश्यू झाला आहे, बरोबर, बॅन केलं आहे गव्हर्नमेंटने वगैरे. मला भरपूर मुलांचे मेसेज आले की असा असा इश्यू आहे सर, आम्हाला ते जॉईन नाही करता येत. तर तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. आपल्या काही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी व्हॉट्सअपची लिंक दिलेली आहे, किंवा इंस्टाग्रामची लिंक असेल, तिकडं तुम्ही जॉईन करा. जो माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे तो या व्हिडिओच्या पण प्रत्येक लेक्चरच्या नसेल, पण काही काही लेक्चरच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझा कॉन्टॅक्ट नंबर पण दिलेला आहे. तुम्ही मला तिथं मेसेज करा, तुमचं क्लास आणि नाव जरी तुम्ही मला सेंड केलं तर मी तुम्हाला त्या रिस्पेक्टिव्ह ग्रुपमध्ये ॲड करेल. तर चला, आज अजून जास्त वेळ न घेता लगेच आपण सुरुवात करणार आहोत. लेक्चर नंबर 9, इक्वेशन रिड्युसिबल टू लिनियर इक्वेशन. आता लक्षात घ्या मित्रांनो, याचा अर्थ काय. आता रिड्यूस करायचं म्हणजे मायनस करायचं, बऱ्याच मुलांना असं वाटतं, पण रिड्यूस करणे म्हणजे इथं कन्वर्ट करायचं आहे. म्हणजे मी जर तुम्हाला म्हटलं की तुमच्याकडं बघा अशा पद्धतीनं एक इक्वेशन आहे बघा, मी जर तुम्हाला म्हटलं की तुमच्याकडं अशा पद्धतीनं एक इक्वेशन आहे, 1/x + 1/y + 5 = 0, अशा पद्धतीनं एक इक्वेशन आहे. आणि हे लिनियर इक्वेशन आहे का नाही हे तुम्हाला तिथं आयडेंटिफाय करायला सांगितलं. तर ज्या विद्यार्थ्यांनी सुरुवातीचे लेक्चर बघितलेत त्या विद्यार्थ्यांना लगेच क्लिक होणार आहे की हे लिनियर इक्वेशन इंटू व्हेरिएबल नाही आहे, हे लिनियर इक्वेशन इंटू व्हेरिएबल नाही आहे, कारण हा डिनॉमिनेटरमध्ये आहे एक्स, बरोबर की नाही. याला जर आपण न्यूमरेटरमध्ये लिहिलं तर एक्सची पॉवर काय होणार आहे, -1 प्लस वायची पॉवर काय होणार आहे, -1 + 5 = 0, असा होणार आहे तो, बरोबर. किंवा कॉन्स्टंटला इकडं जरी तुम्ही लिहिलं एक्सची पॉवर -1 प्लस वायची पॉवर -1 = -5, असं जरी लिहिलं किंवा असं जरी लिहिलं तर ही लिनियर इक्वेशनची कंडिशन सॅटिस्फाय होते का, नाही होत. आपण बघितलं की लिनियर इक्वेशन म्हणजे असे इक्वेशन ज्यामध्ये व्हेरिएबलची पॉवर होल नंबर असली पाहिजे. मग लक्षात घ्या बाळांनो, इथं व्हेरिएबलची पॉवर -1 आहे, इथं व्हेरिएबलची पॉवर -1 आहे. दॅट्स वाय दीज आर नॉट लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. म्हणजे व्हेरिएबल जरी 2 दिसत असले तर हे लिनियर नाही आहेत, लक्षात घ्या बाळांनो. मग अशा इक्वेशनला आपल्याला काय करायचं आहे, रिड्यूस करायचं आहे. रिड्यूस करायचं म्हणजे कन्वर्ट करायचं. कशामध्ये कन्वर्ट करायचं, लिनियर इक्वेशनमध्ये कन्वर्ट करायचं. तर खूप सिंपल आहे, एकदम बढिया एकदम सिंपल असा हा सब टॉपिक आहे. एकदम जबरदस्त पद्धतीने आपण हा टॉपिक स्टडी करणार आहोत. तर चला बघा, आपण एक ॲक्टिव्हिटी करूया बाळांनो. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये ही एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. या ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला विचारलेलं आहे की बघा, आता कंप्लीट द फॉलोइंग टेबल. इथं टेबल तुम्हाला कंप्लीट करायचं आहे. इथं असं एक इक्वेशन दिलेलं आहे, 3/x - 4/y = 8.
यामध्ये व्हेरिएबल दोन आहेत एक्स आणि वाय. ओके. त्यानंतर वेदर इट इज लिनियर ऑर नॉट, तर हे नॉन लिनियर आहे, कारण मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की एक्सची पॉवर वरती गेल्यावर -1 होणार आहे. म्हणजे हे इक्वेशन कसं होणार आहे, 3x⁻⁻1 -4 आणि वरती गेल्यावर वायची पॉवर परत -1 इज इक्वल टू 8. म्हणजे इथं बघा आता व्हेरिएबलची पॉवर होल नंबर आहे का, इथं व्हेरिएबलची पॉवर निगेटिव्ह आली, मायनस आली, बरोबर. म्हणजे इथं व्हेरिएबलची पॉवर होल नंबर नाही आहे, म्हणून हे लिनियर इक्वेशन आहे का, तर इट इज नॉट लिनियर इक्वेशन. हे लिनियर इक्वेशन नाही आहे बाळांनो, लक्षात घ्या. इन द सेम वे इथं बघा आता हा 1/x-1 आहे. मग इथं देखील डिनॉमिनेटरमध्ये व्हेरिएबल आहे, इथं देखील डिनॉमिनेटरमध्ये व्हेरिएबल आहे. जेव्हा जेव्हा व्हेरिएबल डिनॉमिनेटरमध्ये असेल, आता व्हेरिएबल जरी इथं दोन असले एक्स आणि वाय, व्हेरिएबल दोन आहेत, पण हे लिनियर आहे का, तर इट इज नॉट लिनियर. हे लिनियर इक्वेशन नाही आहे बाळांनो, लक्षात घ्या, हे लिनियर इक्वेशन नाही आहे. आता नेक्स्टचं बघितलं तर इथं देखील डिनॉमिनेटरमध्ये एक्स व्हेरिएबल आहे, इकडच्या डिनॉमिनेटरमध्ये वाय व्हेरिएबल आहे. म्हणजे व्हेरिएबलची पॉवर निगेटिव्ह, हा पूर्णच्या पूर्ण डिनॉमिनेटर तुम्ही वरती घेऊन गेले, बघा इथला जरी वरती घेऊन गेले तर हे हा काय होणार आहे, x-1ची पॉवर -1 होईल वरती गेल्यावर. इथला देखील y-2 आहे, त्याची पॉवर मायनस होईल वरती गेल्यावर. म्हणजे व्हेरिएबलची पॉवर निगेटिव्ह होणार आहे. इथं देखील व्हेरिएबलची पॉवर निगेटिव्ह होणार. म्हणजे व्हेरिएबल दोन आहेत, एक्स आणि वाय, दोन व्हेरिएबल. बघा नंबर ऑफ व्हेरिएबल विचारलेत या कॉलममध्ये. आणि इकडं लिनियर आहे का, तर हे नॉन लिनियर आहे. इट इज नॉट लिनियर. नॉन लिनियर म्हणा, नॉट लिनियर म्हणा, एकच अर्थ होतो त्याचा, ठीक आहे. आता इकडे देखील बघा x+y डिनॉमिनेटरमध्ये आहे, वरती गेल्यावर त्याची पॉवर मायनस होणार आहे. वरती गेल्यावर मायनस का होते, तर लॉ ऑफ इंडायसेस, लॉ ऑफ पॉवर एक्सपोनंट तुम्ही शिकलेला आहात बाळांनो. 1/a⁻m इज इक्वल टू a⁻m असतो. 1/a⁻m इज इक्वल टू a⁻m. हा एक्सपोनंटचा लॉ आहे, पॉवरचा लॉ आहे, इंडायसेसचे लॉ आहेत, घातांकाचे नियम असं देखील म्हणतो की नाही याला आपण. तर अशा पद्धतीनं इथं लक्षात घ्या. म्हणजे इथं देखील दोन व्हेरिएबल आहेत एक्स आणि वाय, पण हे व्हेरिएबल देखील डिनॉमिनेटरमध्ये आहेत, त्याला वरती येऊन गेलेत तर ते निगेटिव्ह होणार आहे. म्हणजे दिस इज ऑल्सो नॉट लिनियर. मग बघा रे बाळांनो, आता जर हे इक्वेशन नॉन लिनियर असतील आणि आपल्याला याचे सोल्युशन काढायचे असतील तर मग काय करावं लागेल. आता आपण तर नॉन लिनियर इक्वेशनचं सोल्युशनच्या मेथड नाही शिकलो, आपण सायमल्टेनियस लिनियर इक्वेशनला सॉल्व्ह करण्याच्या 4 मेथड शिकलो, बरोबर की नाही. इलिमिनेशन असेल, सबस्टिट्यूशन असेल, ग्राफिकल मेथड असेल, ग्रामर्स रूल म्हणजे डिटर्मिनंट मेथड असेल, या सर्व मेथडमध्ये आपण काय केलं, सायमल्टेनियस लिनियर इक्वेशनला सॉल्व्ह केलं. नॉन लिनियरला, नॉट लिनियरला सॉल्व्ह केलं का आपण, नाही केलं. मग आपल्याला नॉन लिनियर इक्वेशनला सॉल्व्ह करायच्या मेथड माहीतच नाही आहेत. त्यामुळे काय करायचं, या नॉन लिनियरला अगोदर लिनियरमध्ये कन्वर्ट करायचं, लिनियरमध्ये रिड्यूस करायचं. आणि म्हणून इथं हेडिंग आहे बघा, इक्वेशन रिड्युसिबल टू पेअर ऑफ लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. याला पेअर ऑफ लिनियर इक्वेशनमध्ये कन्वर्ट करायचं. आता बघा, जर मला याला कन्वर्ट करायचं असेल तर बघा बाळांनो, मी कशा पद्धतीने याला कन्वर्ट करणार आहे. एक मी इथं कॉलम बनवतो बघा, इथं एक मी कॉलम बनवतो असा. बघा आता मी काय कराल, हा एक्स, हा 1/x आहे की नाही, म्हणजे 3/x आहे. बघा 3/x आहे, 3/x आहे. हा इथं आहे 3/x मायनस इथं आहे 4/y इज इक्वल टू 8 आहे, बरोबर. मला हा डिनॉमिनेटरमध्ये x नको आहे, म्हणजे 1/x आहे की नाही. हे बघा 3ला तर असंच ठेवा बाजूला. हा काय होईल मग इकडं, हा 1/x, याला आपण असं लिहू शकतो की नाही. याचा अर्थ काय होतो, 3/xच होतो. मायनस हा 4 इकडं ठेवा आणि इथं 1/y लिहा, म्हणजे हा -4/yच होतो. आणि इज इक्वल टूच्या पलीकडचा 8 असाच राहील. मग मी इथं काय कराल, या 1/xला m म्हणाल. बघा मी 1/xला, मी इथं 1/xला जर सपोज केलं की 1/x इज इक्वल टू m असं मी सपोज केलं, आणि 1/yला जर मी n सपोज केलं n, मग हे इक्वेशन काय होईल बरं, हे इक्वेशन कसं होईल बरं. तर या इक्वेशनला तुम्ही बघितलं तर हे जे इक्वेशन आहे बाळांनो, हे जे इक्वेशन आहे यामध्ये तुम्हाला हा 3 असाच राहील. 1/x म्हणजे m होईल, म्हणजे 3m मायनस हा मायनसचा 4 असाच राहील. आणि 1/yला काय ठेवलंय आपण, 1/yला n म्हणतोय आपण, इज इक्वल टू 8. आता झालं की नाही लिनियर इक्वेशन 2 व्हेरिएबलमधलं, आता झालं की नाही लिनियर इक्वेशन 2 व्हेरिएबल. म्हणजे लक्षात घ्या बाळांनो, अशा पद्धतीनं तुम्हाला हे जे नॉन लिनियर, नॉट लिनियर इक्वेशन आहे याला लिनियरमध्ये कन्वर्ट करायचं. आणि याला लिनियरमध्ये कन्वर्ट केलं तर याच्या जोडीनं जे आलेलं आहे पेअर असणार आहे की नाही लिनियर इक्वेशनची, म्हणजे याच्यासोबत अजून एक जे नॉन लिनियर इक्वेशन आहे, या दोन्ही नॉन लिनियर इक्वेशनला आपण लिनियरमध्ये कन्वर्ट करणार. आणि दोन्ही इक्वेशनला लिनियरमध्ये कन्वर्ट केल्यानंतर आपण त्याला सॉल्व्ह करणार. खूप सिंपल, एकदम बढिया आहे. चला
चला आपण एक्झाम्पल घेऊ, याच्या माध्यमातून बघू. बघा एक ॲक्टिव्हिटी आहे तुमच्या टेक्स्टबुकमध्ये, अशी एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. बघा या ॲक्टिव्हिटीमध्ये सॉल्व द इक्वेशन बाय फिलिंग द बॉक्सेस गिवन बिलो, या ॲक्टिव्हिटीला सॉल्व करायचं आहे. आता एक सिंपल गोष्ट लक्षात घ्या, अगोदर एक सिंपल गोष्ट लक्षात घ्या, इकडे सांगतो मी. बघा आता मी जर तुम्हाला म्हटलं की तुमच्याकडं अशा पद्धतीनं एक इक्वेशन आहे. बघा म्हणजे मी जर तुम्हाला म्हटलं की कन्वर्ट द फॉलोइंग नॉन लिनियर इक्वेशन इंटू लिनियर इक्वेशन. नॉन लिनियर इक्वेशनला लिनियरमध्ये कन्वर्ट करायचा. मग बघा आता माझ्याकडे इक्वेशन काय आहे. बघा माझ्याकडे इक्वेशन आहे 1/x + 1/y = 5. हे इक्वेशन नंबर 1 आहे. आणि अजून एक इक्वेशन आहे माझ्याकडं, पेअर ऑफ इक्वेशन आहे. बघा तर या पेअर ऑफ इक्वेशनमधलं दुसरं इक्वेशन आहे 2/x - 3/y = 7. बघा हे दोन इक्वेशन आहेत. आता दोन्ही इक्वेशनला तुम्ही बघितलं की तुमच्या लगेच लक्षात येणार आहे की हे दोन्हीचे दोन्ही पण कसे आहेत, हे नॉन लिनियर इक्वेशन आहेत बाळांनो, लक्षात घ्या, नॉन लिनियर. मग मला जर याला लिनियरमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर मी इथं काय करेल, बघा मी इथं सपोज करेल. बघा लेट सपोज 1/x = m सपोज करेल मी. 1/x = काय सपोज करेल मी, 1/x ला मी m सपोज करेल. आणि हा जो 1/y आहे बाळांनो, याला मी n सपोज करेल. m आणि nच सपोज केलं पाहिजे का, तर असं गरजेचं नाही आहे. इथं तुम्ही u आणि v देखील सपोज करू शकता. मग बघा आता हा जो 1/x आहे, आता इक्वेशन नंबर 1 कसं होणार आहे. बघा 1/x ला काय सपोज केलं आहे आपण, m. बघा 1/x ला m सपोज केलं आहे, प्लस 1/y ला काय सपोज केलं आहे आपण, n = 5. म्हणजे अशा पद्धतीनं तुम्हाला हे लिनियर इक्वेशन भेटणार आहे बाळांनो, लक्षात घ्या. हे लिनियर इक्वेशनमध्ये कन्वर्ट झालेलं आहे आता, ठीक आहे. अगोदर नॉन लिनियर होतं, या नॉन लिनियरचं काय झालं, हे लिनियरमध्ये कन्वर्जन झालं. सेम याच पद्धतीनं तुम्ही काय करू शकता. बघा आता 2/x म्हणजे 2 × 1/x आहे की नाही. 2/x म्हणजे काय, 2 × 1/x आहे की नाही. बघा ना, 2 × 1 = 2/x, 2/x म्हणजे 2/x ला मी 2 × 1/x लिहू शकतो की नाही. मग बघा 2 ॲज इट इज, आणि 1/x ला काय ठेवायचं, 1/x ला m ठेवायचं, म्हणजे 2m होईल की नाही. हा म्हणजे हा होणार आहे 2m मायनस आहे. बघा हा 2 अशाला असाच ॲज इट इज, हा 1/x म्हणजे m. त्यानंतर बघा आता त्यानंतर मायनस, बघा इथं मायनस आहे, हा 3/y आहे ना, यातला 3 असाच, हे बघा 3y आहे, 3/y. मग याला देखील आपण 3 × 1/y लिहू शकतो की नाही, 3 × 1/y. मग हा 3 असाच राहील मायनसवाला, आणि 1/yच्या जागेवर काय घ्यायचं, n, म्हणजे 3n = 7. तर लक्षात घ्या बाळांनो, म्हणजे हे काय झालं, हे दोन्हीचे दोन्ही नॉन लिनियर इक्वेशन काय झाले, लिनियरमध्ये कन्वर्ट झाले. आणि मग लिनियरमध्ये कन्वर्ट झाल्यानंतर आपण त्याला एकदम इझिली, ज्या आपल्याकडे 4 मेथड आहेत लिनियर इक्वेशनला सॉल्व करण्याच्या, या मेथडचा यूज करून आपण त्याला एकदम बढिया पद्धतीनं सॉल्व करू शकतो. तर बघा बाळांनो, आता आपण याला लगेच सॉल्व करूया. बघा याला आपण सॉल्व करूया. सी हिअर, बघा आता असं एक इक्वेशन दिलं आहे 5/x - 1 + 1/y - 2. आणि इथं सांगितलं आहे त्यांनी की हा जो 1/x - 1 आहे ना, याला m म्हणायचं आहे. त्यानंतर हा 1/y - 2 आहे, याला n म्हणायचं आहे. मग लक्षात घ्या, आता हा जो, हे बघा हे जे इक्वेशन आहे तुमच्याकडं, बघा इक्वेशन काय आहे तुमच्याकडं, इक्वेशन आहे 5/x - 1 + 1/y - 2 = 2. असं इक्वेशन आहे. बघा असं इक्वेशन आहे. याला मी असं लिहू शकतो की नाही, 5 × 1/x - 1. हे बघा ना यार, 5 × 5/x - 1, म्हणजे मी याला असं लिहू शकतो 5 × 1/x - 1 प्लस हा तर 1/y - 2 आहे = 2. आता लक्षात घ्या, आता हा काय होईल मग, 1/x - 1 ला काय ठेवायचं आहे, 1/x - 1 ला m ठेवायचं आहे बाळांनो, लक्षात घ्या m. म्हणजे हा होणार आहे 5m, हा काय होणार आहे 5m, प्लस हा 1/y - 2 ला ठेवायचं n, प्लस n = 2. हे असं इक्वेशन भेटणार आहे. आणि इकडचं काय भेटेल बरं, हे बघा हा 6 × m होईल, 6m मायनस हा 3
आणि 1/y-2 ची व्हॅल्यू n, 3n इज इक्वल टू 1. हे असे दोन इक्वेशन आपल्याला भेटणार आहेत. आणि या दोन्ही इक्वेशनला जर आपण सॉल्व केलं, आता सॉल्व कसं करायचं तर तुम्हाला एकदम बढिया पद्धतीनं माहिती आहे की तुमच्याकडं हा 5m + 2n इज इक्वल टू 2 आहे, बरोबर. हे एक इक्वेशन आहे तुमच्याकडं. आणि जे नेक्स्ट इक्वेशन आहे बघा, आता यांनी डायरेक्ट ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला डायरेक्ट तिथं आफ्टर सोल्युशन याचे जे रिझल्ट मिळणार आहेत m आणि n ते डायरेक्ट लिहायचे आहेत, कारण तुम्ही ऑलरेडी मेथड स्टडी केलेले आहेत म्हणून परत याला सॉल्व करून नाही दिलेलं. तर दोन्ही इक्वेशन कशा आहेत बघा. पहिलं इक्वेशन आहे 5m + n इज इक्वल टू 2 आणि दुसरं इक्वेशन काय आहे 6m + 3n आहे ना, +3n इज इक्वल टू 2. बघा सॉरी -3n आहे, काय आहे ते -3n. बघा आता याला लिहा मग -3n इज इक्वल टू 1 आहे, इज इक्वल टू 1. बघा आता याला सॉल्व करायचं असेल तर इलिमिनेशनने करू शकता, सबस्टिट्यूशनने करू शकता, डिटर्मिनंट क्रॅमर्स रूल वगैरे याने करू शकता. बघा आता मला याला सॉल्व करायचं तर मी याचं कोएफिशियंट सेम करेल. अगोदर याला 3 ने मल्टिप्लाय करू. बघा मग 3 ने मल्टिप्लाय केलं तर काय होईल, 3×5 = 15m अधिक हा 3 × n म्हणजे 3n इज इक्वल टू हा काय होणार आहे 3 × 2 = 6 होणार आहे 6, बरोबर. आणि हे आता आपल्याला इक्वेशन नंबर 3 भेटलं. हे काय भेटलं इक्वेशन नंबर 3. हा इक्वेशन 1 होता, हे इक्वेशन 2 होतं, इथं 1 आहे बघा. हे इक्वेशन 2 होतं, हा 1 आहे. आता काय करू आपण याच्यामधून याला सबट्रॅक्ट करू. मग हे काय आहे 6m - 3n ॲडिशन करू, ॲडिशन. बघा या दोघांची बेरीज करा. हे किती होणार आहे 15 आणि 7. याला जर आपण सॉल्व केलं किती होतील ते 15 × 5 = 20 आणि 21m, बरोबर. या दोघांची बेरीज म्हणजे कॅन्सल, +3n - 3n कॅन्सल आणि 6 आणि 1 7. म्हणजे m बरोबर काय होणार आहे 7/21 म्हणजे 7 × 1 = 7, 7 × 21. म्हणजे m ची व्हॅल्यू किती भेटली 1/3. तर लक्षात घ्या बाळांनो, m ची व्हॅल्यू भेटलेली आहे 1/3. सेम याच पद्धतीनं n ची व्हॅल्यू काढायची आहे. n ची व्हॅल्यू काढायची असेल तर इथं ठेवून द्या त्याला. बघा इथं जर तुम्ही ठेवलं तर काय होईल, जर तुम्ही इथं ठेवलं तर बघा हे इक्वेशन भेटणार आहे तुम्हाला, हे इक्वेशन भेटणार आहे तुम्हाला. बघा कसं भेटेल हे इक्वेशन. ही जी m ची व्हॅल्यू आहे ही इथं ठेवूया आपण इक्वेशन 1 मध्ये. बघा 5 × 1/3 + n इज इक्वल टू 2. आता हा 5 5/3 आहे, प्लस आहे तिकडे गेल्यावर मायनस होईल म्हणजे n इज इक्वल टू 2 - 5/3. आणि याला जर आपण सॉल्व केलं तर बघा 3 × 2 = 6 म्हणजे हा काय भेटतोय 6 - 5 म्हणजे हा पण 1/3 भेटल. n पण काय भेटतोय 1/3 भेटतो. ही फ्रॅक्शनची सबट्रॅक्शन तुम्ही केली तर तुमच्या लक्षात येईल n ची व्हॅल्यू देखील 1/3 येते. आता काय करायचं m आणि n च्या व्हॅल्यू काढल्यानंतर आता परत आपलं जे ओरिजिनल व्हॅल्यू आपण ठेवल्या होत्या आता ही m ची व्हॅल्यू आहे. m जो आहे m काय ठेवला आपण 1/x - 1 इज इक्वल टू m ठेवला आहे की नाही. 1/x - 1 इज इक्वल टू m ठेवला आणि m म्हणजे 1/3 आहे, m म्हणजे 1/3 आहे. तसंच जे सेकंड इक्वेशन होतं आपलं कुठं होतं सेकंड हे बघा इथलं हे इक्वेशन कसं भेटलं होतं इथून. म्हणजे ही इथं जे व्हॅल्यू आपण ठेवली ती काय होती 1/y - 2 1/y - 2 इज इक्वल टू n आणि n म्हणजे तो 1/3 आलेला आहे. आता काय करायचं याला दोन्ही साईडला रेसिप्रोकल घेऊन याला सॉल्व करायचं बाळांनो. बघा कसं सॉल्व करायचं याला, तर हे जे दोन इक्वेशन तुमच्याकडे आहेत बघा, आता हे जे दोन इक्वेशन तुम्हाला इथं भेटलेले आहेत या दोन्ही इक्वेशनमध्ये बघा आता कोणते कोणते इक्वेशन भेटलेत आपल्याला. एक हे भेटलेलं आहे 1/, बघा या इक्वेशनमध्ये 1/x - 1 आहे इज इक्वल टू 1/3 आहे, इज इक्वल टू 1/3. आता काय करायचं दोन्ही साईडला रेसिप्रोकल घ्या, टेकिंग रेसिप्रोकल ऑन बोथ साईड. म्हणजे x - 1 इज इक्वल टू काय होईल 3 आणि -1 तिकडे गेल्यावर काय होईल प्लस होईल म्हणजे 3 + 1 म्हणजे x इज इक्वल टू काय आला 4 आलेला आहे. x इज इक्वल टू काय आलेला आहे 4 आलेला आहे. ठीक आहे. आता लक्षात घ्या बाळांनो जे दुसरं इक्वेशन आहे, दुसरं इक्वेशन काय आहे तुमच्याकडे आलेलं, हे दुसरं इक्वेशन आहे बघा 1/y - 2 1/y - 2 इज इक्वल टू 1/3. याला पण रेसिप्रोकल घ्या दोन्ही साईडला म्हणजे y - 2 इज इक्वल टू काय होईल 3 होईल. दोघांचे पण जे डिनॉमिनेटर आहेत ते न्यूमरेटरमध्ये जातील, गुणाकार व्यस्त रेसिप्रोकल घ्या. ठीक आहे. तर आता काय करायचं हा -2 ला तिकडे पाठवा म्हणजे y इज इक्वल टू काय होईल 3 + 2 म्हणजे y इज इक्वल टू येणार आहे 5, y इज इक्वल टू येणार आहे 5.
तर अशा पद्धतीनं इथं लक्षात घ्या बाळांनो, ह्या व्हॅल्यू तुम्हाला भेटत आहेत. ठीक आहे. आणि या व्हॅल्यू तुम्ही इथं ठेवून जे आन्सर आहे त्याला तुम्ही व्हेरीफाय देखील करू शकता. याला तुम्ही व्हेरीफाय देखील करू शकता. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं एकदम बढिया पद्धतीनं ही ॲक्टिव्हिटी जी आहे, आता एक्सचे व्हॅल्यू तिथं लिहा. मग एक्स 4 भेटला आहे. एक्सची व्हॅल्यू काय भेटलेली आहे? 4 भेटलेली आहे. आणि जी वायची व्हॅल्यू आहे बघा, एक्स 4 भेटला आहे आणि वाय किती भेटला आहे? 5 भेटला आहे. हे आन्सर तुम्ही व्हेरीफाय पण करू शकता इथं ठेवून. ठीक आहे. तर एकदम बढिया पद्धतीनं सिंपल अशी ही ॲक्टिव्हिटी आहे. चला अजून एक ॲक्टिव्हिटी आहे, अजून एक ॲक्टिव्हिटी करू आपण, जी तुमच्या याच ॲक्टिव्हिटी नाही आहे, प्रॉब्लेम आहे. ठीक आहे. हे प्रॅक्टिस सेट जो आहे 1.4 हा आपण पुढच्याच नेक्स्ट सेशनमध्ये घेऊ. फक्त एक गोष्ट इथं लक्षात घ्या बाळांनो, जेव्हा जेव्हा तुम्हाला अशा पद्धतीचे प्रश्न परीक्षेमध्ये येतील, म्हणजे असा जर तुम्हाला प्रश्न आला, की सॉल्व, बघा आता असा प्रश्न आला की सॉल्व 1/x + 1/y is equal to 5 and 3/x - 2/y is equal to 1 असे इक्वेशन जर आले बाळांनो, तर याला बघून घाबरायचं नाही. हे लिनियर इक्वेशन आहेत का? हे लिनियर इक्वेशन नाही आहेत. मग याला कन्वर्ट करायचं लिनियरमध्ये. बघा मग लिनियरमध्ये कन्वर्ट करण्यासाठी काय करायचं, तर सगळ्यात पहिलं जे इक्वेशन आहे बघा तुमच्याकडं, या दोन्हीमध्ये पण सगळ्यात पहिलं जे इक्वेशन आहे, किंवा एक गोष्ट लॉजिकली लक्षात घ्या, हे बघा पहिलं इक्वेशन आहे 1/x + 1/y is equal to 5. हे इक्वेशन नंबर 1 आहे. याला असंच ठेवा. इक्वेशन नंबर 1 आहे, याला असंच ठेवा. ठीक आहे. दुसरं इक्वेशन काय आहे? 3/x - 2/y is equal to 1. हे इक्वेशन नंबर 2 आहे. आता याला थोडंसं आपण असं लिहू शकतो का बरं? याला आपण 3 × 1/x असं लिहू शकतो की नाही? म्हणजे बघा ना यार, 3 × 1 = 3, 3/x होईल. हा -2 × याला देखील आपण 1/y लिहू शकतो की नाही? इज इक्वल टू 1. याला इक्वेशन नंबर 2 म्हणा. ठीक आहे. याला इक्वेशन नंबर 2 म्हणा, किंवा याला 2 म्हटलं, याला 3 म्हटलं तरी काही फरक पडत नाही. नंबर डझंट मॅटर. फक्त लक्षात घ्या बाळांनो. आता काय करायचं बघा, आता यामध्ये तुम्ही थोडंसं सबस्टिट्यूशन करायचं. सबस्टिट्यूशन काय करायचं, तर लक्षात घ्या, इथं 1/x आहे, इथं पण 1/x आहे. म्हणून काय करायचं, इथं लेट सपोज, बघा याला लिहायचं, लेट सपोज 1/x इज इक्वल टू 1/x ला m म्हणा, 1/y जो आहे त्याला n म्हणा, 1/y ला n म्हणा, 1/y इज इक्वल टू n. तर अशा पद्धतीने या व्हॅल्यू सपोज करायच्या. आणि या व्हॅल्यू सपोज केल्यानंतर आता हे तुमचे इक्वेशन 1 आणि 2 मध्ये ठेवा या व्हॅल्यू. मग बघा आता इक्वेशन 1 कसं होणार आहे, बघा इक्वेशन 1 कसं होणार आहे. बघा मी थोडासा इकडं याला थोडा चेंज करू आपण याला पेन. ठीक आहे. बघा आता इक्वेशन नंबर 1 कसा होईल. चलो आ जाओ एकदम बढ़िया तरह से हम इसे समझने वाले हैं. बघा आता इक्वेशन नंबर 1 कसं होणार. हे इक्वेशन नंबर 1 आहे, हे इक्वेशन नंबर 1 आहे. बघा कसं होईल. हा आहे 1/x, 1/xच्या जागेवर काय लिहायचं m, प्लस 1/yच्या जागेवर काय लिहायचं n इज इक्वल टू 5. बघा आता हे एक इक्वेशन भेटलं. हे लिनियर झालं की नाही? हे लिनियर झालेलं आहे. हे लिनियर इक्वेशन आहे, हे लिनियर इक्वेशन आहे. इन द सेम वे आता सेकंड बघा बाळांनो, सेकंड जे सेकंड इक्वेशन आहे ना, हे या सेकंड इक्वेशनला देखील याला देखील या सबस्टिट्यूशनने रिप्लेस करायचे. मग बघा आता सेकंड इक्वेशन खाली आहे. ठीक आहे. हे बघा हे आहे सेकंड इक्वेशन. बघा आता याला देखील मी लिहित आहे. बघा आता हे इक्वेशन बघा 3 असाच राहील आणि 1/x ला काय लिहायचं m, म्हणजे 3m -2 असाच राहील आणि 1/y ला काय लिहायचं n. दिस इज इक्वल टू 1. आता लक्षात घ्या बाळांनो, हे दोन्ही पण लिनियर इक्वेशन आहेत आणि या दोन्ही लिनियर इक्वेशनला एकदम बढिया पद्धतीने आपण सॉल्व करू शकतो. एकदम जबरदस्त पद्धतीने आपण याला सॉल्व करू शकतो. तर बघा बाळांनो, याला आपण सॉल्व करूया. बघा इक्वेशन नंबर 1 काय आहे, हे आहे तुमच्याकडे m. हे बघा हे काय आहे इक्वेशन, m + n इज इक्वल टू 5 आहे. आता इकडे लक्षात घ्या, m + n इज इक्वल टू 5 आहे, 3m - 2n इज इक्वल टू 1 आहे. आता एलिमिनेशनने जर करायचं असेल तर कोएफिशिएंट सेम पाहिजे की नाही? तुम्ही एलिमिनेशनने करा, सबस्टिट्यूशनने करा, डिटर्मिनंट मेथडने करा, ग्राफिकलने करा, कुठल्याही मेथडने करा. पण आता आपण लगेच एलिमिनेशनने करू. कोएफिशिएंट सेम करावं लागतील. म्हणजे हे जे इक्वेशन आहे ना, इक्वेशन नंबर 3, या इक्वेशन नंबर 3 ला आपल्याला काय करावं लागेल,
मल्टिप्लाय करावं लागेल, बरोबर. 2 ने मल्टिप्लाय करा जर एनला इलिमिनेट करायचं असेल तर, आणि एमला इलिमिनेट करायचं असेल तर 3 ने मल्टिप्लाय करा. एलिमिनेशन मेथड आपण एकदम मस्त पद्धतीनं शिकलेलो आहोत, ठीक आहे. तर चला आपण लगेच इथं काय करूया, एमला इलिमिनेट करण्यासाठी एनला इलिमिनेट करण्यासाठी 2 ने मल्टिप्लाय करू. बघा मग इथं लिहितो मी, मल्टिप्लाइंग इक्वेशन 3 ला मल्टिप्लाय करा 3/2. मग बघा काय होईल, 2m हा होणार आहे 2m. बघा हा काय होणार आहे 2m प्लस 2n इज इक्वल टू 5 दुने किती होतील, 10 होतील, 10. आणि नंतर याला ॲड करा, अँड ॲड इन 3 अँड ॲड टू इक्वेशन नंबर 4 मध्ये लगेच याला ॲड करा. बघा म्हणजे मल्टिप्लाय करायचं इक्वेशन नंबर 3 ला 2 ने, हे भेटणार आहे. याला लगेच बेरीज करायची, याची ॲड करायचं. याला कशामध्ये ॲड करायचं, याला ॲड करायचं आहे या 4 मध्ये. मग 4 काय आहे बघा, 3m - 2n इज इक्वल टू 1 आहे. आणि याची जर तुम्ही बेरीज केली तर 3 आणि 2 किती होतील बरं, 5m होतील, 5m. हा तर कॅन्सल होणार आहे, आणि हा इकडे काय होणार आहे, 10 आणि 1 11. म्हणजे m इज इक्वल टू 11/5. m इज इक्वल टू काय भेटला, 11/5 भेटलेला आहे. आता m भेटला, आता n काढू शकतो की नाही आपण, आता n काढूया आपण. बघा मग n जर काढायचा असेल तर इथं पुट करा, पुट m इज इक्वल टू 11/5 इन इक्वेशन कुठे ठेवता, 3 मध्ये ठेवा, 3 मध्ये 1 2 3. बघा इथं ठेवा, एकदम बढिया पद्धतीनं सॉल्व्ह होईल. बघा आता इक्वेशन 3 मध्ये जर आपण याला ठेवलं तर कसा होणार आहे, हा m म्हणजे 11/5 प्लस n इज इक्वल टू 5. म्हणजे n इज इक्वल टू काय होईल, 5. हा 11/5 तिकडे गेल्यावर काय होणार आहे, मायनस 11/5. हा 5 5 25 वजा 11/5, आणि 25 मधून जर 11 गेले तर 14 राहतील. म्हणजे n इज इक्वल टू किती आलेला आहे, 14/5. ही n ची व्हॅल्यू भेटली, ठीक आहे, ही n ची व्हॅल्यू भेटली. आता लक्षात घ्या बाळांनो, आपल्याकडं जे आपण व्हॅल्यूज आहेत, हे m म्हणजे काय आहे, n म्हणजे काय आहे. तर बघा ही 1/x इज इक्वल टू m आहे, 1/x इज इक्वल टू m आहे की नाही, 1/x. बट म्हणा याला, बट बघा याला लिहायचं, बट 1/x इज इक्वल टू 1/x इज इक्वल टू m. आणि m ची व्हॅल्यू किती आलेली आहे, 11/5. म्हणजे x इज इक्वल टू 11/5 आला, तर x इज इक्वल टू 1/x इज इक्वल टू 11/5 आला, बरोबर. हे बघा लक्षात घ्या, x ची व्हॅल्यू काय आलेली आहे, x ची व्हॅल्यू आलेली आहे, मग 1/x ची व्हॅल्यू आलेली आहे 11/5. आणि याचा रेसिप्रोकल करायचा. आता याचा जर रेसिप्रोकल केला तर x इज इक्वल टू काय होईल, उलटा पालटा करा, उलटा पालटा म्हणजे 5/11. हे एक्सचं उत्तर भेटणार आहे बाळांनो. सेम असा जर तुम्हाला y काढायचा असेल, y बघा आता y काढायचा असेल तर 1/y इज इक्वल टू काय आलेला, काय सपोज केला होता आपण, n. आणि n ची व्हॅल्यू किती आलेली आहे बरं, n ची व्हॅल्यू, तर n ची व्हॅल्यू आलेली आहे 14/5, बरोबर की नाही. मग याचा देखील रेसिप्रोकल करा, म्हणजे y इज इक्वल टू 5/14. अशा पद्धतीनं एकदम सिंपल बढिया पद्धतीनं हे जे प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह होतात बाळांनो, लक्षात घ्या. तर खूपच सिंपल असा हा टॉपिक आहे. नॉन लिनियर इक्वेशन असतील अशा पद्धतीनं तुम्हाला दिलेले. तर या नॉन लिनियर इक्वेशनला सर्वात अगोदर काय करायचं, लिनियरमध्ये कन्वर्ट करायचं. आणि लिनियरमध्ये कन्वर्ट केल्यानंतर जे लिनियर इक्वेशन आपल्याला भेटणार आहेत इन टर्म्स ऑफ mn किंवा तुम्ही uv पण म्हणू शकता, त्या लिनियर इक्वेशनला सॉल्व्ह करायचं. ते लिनियर इक्वेशन सॉल्व्ह केल्यानंतर परत जे आपण सपोज केलेल्या व्हॅल्यू होत्या mn भेटणारे आपल्याला सॉल्व्ह केल्यानंतर, ह्या लिनियर, हे बघा नॉन लिनियर इक्वेशन होते त्याला आपण सपोज केलं लिनियरमध्ये कन्वर्ट करण्यासाठी, m इज इक्वल 1/x ला m, 1/y ला n सपोज केलं, मग आपल्याला लिनियर इक्वेशन भेटले. म्हणजे नॉन लिनियरचं कन्वर्जन लिनियरमध्ये झालं, पण व्हेरिएबल काय झाले, बदलले, बरोबर. मग आपल्याला नवीन व्हेरिएबल भेटले, तर त्या नवीन व्हेरिएबलला आपण सॉल्व्ह करून त्याच्या व्हॅल्यू काढल्या. पण आपल्याला नवीन व्हेरिएबलच्या व्हॅल्यू पाहिजेत का, आपल्याला तर याला सॉल्व्ह करायचं, म्हणजे x आणि y काढायचं आहे. म्हणून परत काय करायचं, या नवीन व्हेरिएबलचं जे रिलेशन होतं जुन्या व्हेरिएबलसोबत, तिथं त्या व्हॅल्यू ठेवून द्या आणि त्याला सिम्पल सॉल्व्ह करा बाळांनो. तुम्हाला जे पण x आणि y च्या व्हॅल्यूज आहेत त्या भेटतील. एकदम बढिया, एकदम सिम्पल असा हा टॉपिक आहे. तर या सेशनमध्ये आपण इथंच थांबू. हा सर्व जो टॉपिक आहे, सब टॉपिक आहे,
हा एकदम सिंपल आहे, तुम्ही व्यवस्थित बघा, हे सर्व जे पण पॉईंट्स आहेत ते लिहून घ्या, याच्या ज्या स्टेप्स तयार करा तुम्ही तुमच्या भाषेमध्ये तुम्हाला जमलं तर, ज्या पद्धतीने मी सांगितलं त्याच्या अकॉर्डिंग. ठीक आहे, यावरचा जो प्रॅक्टिस सेट आहे 1.4 तो आपण पुढच्या सेशनमध्ये घेऊ. ओके, चला थांबूया इथंच, भेटूया परत एकदा पुढच्या सेशनमध्ये. तोपर्यंत बाय सर्वांना.